हॅलो नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आजचा दिवस माझ्यासाठी खास होता, कारण आयुष्यात पहिल्यांदाच मी कोणत्या तरी ट्रेकिंग ग्रुप सोबत ट्रेकला निघालो होतो. या ग्रुपचे नाव आहे महाराजांचे दुर्गावैभव. शिवरायांचा वारसा जपणाऱ्या या ग्रुप सोबत आज आम्ही निघालो होतो त्रिंगलवाडी किल्ल्याच्या दिशेने. सकाळचे साधारण 5 वाजले होते. अंधार हळूहळू उजेडाकडे झुकत होते आणि बसमध्ये बसून आम्ही त्रिंगलवाडीकडे रवाना झालो. बसमध्ये प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. कोणाच्या डोळ्यात उत्सुकता, कोणाच्या मनात इतिहास, तर कोणाच्या हृदयात सह्याद्रीची ओढ. बेस विलेजला पोहोचल्यानंतर आमच्या ऑर्गनायझर्सने एक छोटीशी मीटिंग घेतली. काही सूचना, थोडे मार्गदर्शन आणि मग चला सुरू करूया आपला प्रवास या शब्दांनी आम्ही ट्रेकला सुरुवात केली आणि सह्याद्रीने पहिल्या क्षणी मन जिंकून घेतले. क्षितिजावर हळूवार येणारा सूर्य, धुक्याच्या पदरात लपलेले डोंगररांग आणि त्या सोनेरी किरणांनी उजळलेले आभाळ पाहून क्षणभर शब्दच राहिलो. हृदय मनमुग्ध झालं. सह्याद्रीतील सूर्योदय हा फक्त दृश्य नसतो, तो एक अनुभव असतो जो डोळ्यात साठतो आणि मनात कायमचा कोरला जातो. ट्रेकच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्रिंगलवाडीतील पांडुलेन नावाची गुहा आपल्याला भेट देते. या गुहेत विहार असून आत गौतम बुद्धांची मूर्ती आणि तिच्या खाली कोरलेले शिलालेख आपल्याला इतिहासाची साक्षी देतो. गुहेच्या आत 4 खांब आहेत. त्यातील 3 खांब आजही पडले असेल तरी ते खांब आपल्याला युगांची कथा सांगत उभे आहेत. त्या दगडांकडे पाहताच असं वाटतं इतिहास कधी संपत नसतो, तो फक्त शांत होतो. किल्ल्याच्या दुसऱ्या टप्प्यात कातळात कोरलेल्या पायऱ्या सुरू होतात. प्रत्येक पायरी चढताना श्वास थोडा वाढतो, पण मन मात्र अधिकच भरवून जातं. पायऱ्या संपताच समोर येतो दरवाजा आणि दरवाजाच्या बाजूला उभा असलेला हनुमान, जणू आजही किल्ल्याचे रक्षण करत आहे. आम्ही हनुमानाला शेंदूर लावला, मनापासून पूजा केली आणि थोड्या वेळ तिथे शांत उभं राहिलो. त्या क्षणी असं वाटलं ट्रेक फक्त चढाई नाही, तो एक श्रद्धेचा प्रवास आहे. आणि मग आम्ही पुढच्या वाटेकडे निघालो.